नमस्कार मित्र सोनी. आजना ऐराणी बातम्या. 25 कोटी कर्मचारी कालदिन कराव शेतस देशव्यापी संप. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठમાં बहिस्त अभ्यासक्रमासली सुरुवात. मराठी, हिंदी, इंग्रजी, इतिहास, राज्यशास्त्र, समाजशास्त्र, मानसशास्त्र, शिक्षणशास्त्र या विषयमा तुम्ही MA करू शकतस. M.Comले बी प्रवेश भेटी. धान व भरड धान्य खरेदीनी मुदत 20 जुलैपर्यंत वाढणी. राज्यमा रिक्त पदेसाठी लवकरच मेगा भरती. रेल्वेना नवीन आरक्षण चार्टनी सुविधा 10 जुलैपासून. अभियांत्रिकी संस्थासमा 100% पदभरतीले सरकारनी मान्यता. केंद्र सरकारना कर्मचारीसमुळे पदोन्नतीसाठी डिजिटल कोर्स उत्तीर्ण व्हावाना आवश्यक करेले. चीनना अध्यक्ष जिनपिंग यासनी रिटायरमेंटना प्रवास सुरू. गंगापूर धरणमा 4656 क्युसेक पाणीना विसर्ग. गोदावरी नदीले पूर. कोल्हापूरमा एक अजब घटना घडली. म्हैशी लेवाले बापनी 7 लाख रुपया गोया करेल होतात. पोरगानी फ्री फायर गेमना चक्करमा त्या 5 लाख त्या नामान गायब करी टाकात. लवकरच सरकारी बँकासमा नोकर भरती. 21,000 पर्यंत पदे भरावाव शेतस. बँकासनी कर्मचारीसनी संख्या वाढावर जोर. दलाई लामा यासना 90वा वाढदिवस उत्साहमा साजरा. 2 हेक्टरपेक्षा कमी जमीन असणारा शेतकरीसनी संख्या 86% जास्त. ब्रिक्स संमेलनले पुतिन व जिनपिंग यासनी दांडी. एकच कसोटी 430 धावा करणारा शुभमन गिल पहिला भारतीय खेळाडू. गिरगावना शाळाना शिक्षकसमुळे मी घडनो. सरन्यायाधीश भूषण गवई यासनं प्रतिपादन. भाजपना राष्ट्रीय अध्यक्षपदी 6 नावे चर्चामा. महाराष्ट्रातून विनोद तावडे यासनं नाव आघाडीवर. कल्याण डोंबिवली महानगरपालिकामा 490 जागासनी भरती होती. त्यानी मुदत संपी गई थी तर ती अर्ज करासाठी 15 जुलैपर्यंत मुदतवाढ भेटेल शे. अमेझॉन इंडिया प्राईम डे डील्सनी घोषणा. 12 जुलै ते 14 जुलैपर्यंत मुदत तुम्ही काही खरेदी करू शकतस. 10वा फिल्मफेअर पुरस्कार मराठीमा 10 जुलै रोजी मुंबईना सहारा स्टार हॉटेलमा कार्यक्रम पडाव शे. एलन मस्कना अमेरिकामा अमेरिका पार्टी नावना नवीन पक्ष. 2028 ने निवडणूक त्या लढावू शकतस. 58 वर्षानंतर एजबस्टनमा भारतनी कसोटी सामना जिंका. मिझोराम गोवानंतर त्रिपुरा भारतनं तिसरं पूर्ण साक्षर राज्य. कर्जमुक्तीसाठी बच्चूभाऊ यासनी कालदिनपाईन सुरू करेल शे सातबारा कोरा पदयात्रा. CA निकालमा संभाजीनगरना राजन काबरा देशमा प्रथम. संत गजानन महाराज संस्थानकडून 57 दिंडीसले भजनी साहित्य वाटप. विद्यार्थी आणि सर्वसामान्य वर्गाला दिलासा देणारी बातमी. प्रतिज्ञापत्रासाठी लागणारं 500 रुपयानं मुद्रांक शुल्क माफ. जात पडताळणी प्रमाणपत्र, उत्पन्न दाखला, नॉन क्रिमिनल व शासकीय कामकाजासाठी लागणारी प्रतिज्ञापत्रे साधा कागजवर आते. स्वसांख्यिकीय अर्जमा तुमले सादर करता येतीन. PM किसानना हप्ता 18 जुलैले खातामा येवानी शक्यता. मित्र सोनी, या होतात आपणा आजना ऐराणी बातम्या. 2 स्टोरी माले मागला आठवड्यामा खूप आवडणार, त्या मी तुम्हाला समोर सांगी राहिनू. पहिली बातमी होती संभाजीनगरमाईन एक व्यक्ती 30 वर्षापूर्वी 200 रुपया लय जास्त जनपाने उधार. तो आता विदेशमा खासदार बनेलास आणि तो त्या 200 रुपया परत करासाठी संभाजीनगरले वापस येस. अनेक जण कोणा पण पैसा लेतस, उसनापासना लेतस आणि देवानं विसरी जातस. असा लोकांसाठी कहाणी प्रेरणादायी आहे. एक भारतने कुठल्या तरी घटना होती की एक व्यक्तीला 58 लाख रुपया पेन्शन भेटणी. ती पेन्शन त्या व्यक्तीने एक NGOले दान करी दिली आणि त्याच NGOमा तो नोकरी करा ना बिचारा. दखा आज बी समाजमा चांगला लोकेस येतच बरं का, आणि असा चांगला लोकेस चांगला कामे करी राहणार.
आजना आहेर आणि बातम्या तुम्हाला आवडणार होतील तर 2 जणले नक्की वाट लावा आणि व्हिडिओ ऐका त्याबद्दल धन्यवाद. चॅनलला सबस्क्राईब करा. थँक यू.